नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा आहे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा या ठिकाणी DMER पदभरती 2025 साठी गणित व बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा या ठिकाणी TCS चे टॉपचे मित्रांनो बघा PYQ प्रश्न संच बघा आपण या ठिकाणी मित्रांनो ॲड केलेले आहेत मित्रांनो बघा, जे की 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो पडू शकतात या स्वरूपाचे प्रश्न संच मित्रांनो आहेत। म्हणून काय करा बघा, आपला हा मित्रांनो आजचा संपूर्ण काही भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब मात्र बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो एक महत्त्वाची बात म्हणजे काय, जर तुम्ही बघा अद्याप आपला जर प्रकाशित केलेला बघा मित्रांनो 2000+ प्रश्नांचा जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल मित्रांनो बघा अवश्य खरेदी करा। शेवटच्या दिवसात मित्रांनो बघा या बघा शेवटच्या दिवसामध्ये बघा आपला हा महाठोकळा तुम्हाला 100% मित्रांनो बघा कामाला येणार आहे, म्हणून अवश्य बाय करा मित्रांनो। कारण बघा यामध्ये TCS चे बघा मित्रांनो मोस्ट PYQ प्रश्न असतात मित्रांनो या ठिकाणी बघा, जे की GKGS मित्रांनो बघा GKGS व मित्रांनो बघा करंट अफेअर्सचे बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही यामध्ये ॲड केलेले आहेत। म्हणून बघा मित्रांनो अवश्य आपला महाठोकळा तुम्ही खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 7414 9307 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर फक्त आणि फक्त गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल अशी मित्रांनो किंमत बघा, जी की 99 रुपये पे करा। पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही मित्रांनो आपल्या या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका बघा। अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करा मित्रांनो, कारण बघा 100% परीक्षेमध्ये विचारले जाणारे मित्रांनो प्रश्न संच आपण बघा, जे की TCS चे मोस्ट PYQ या आपल्या महाठोकळ्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत। म्हणून बघा वेळ लावू नका, शेवटच्या दिवसामध्ये बघा फटाफट आपला हा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा आहे बघा, तर काय म्हणते बघा थोडेसे मित्रांनो या ठिकाणी बघा TCS चे मोस्ट मित्रांनो बघा या ठिकाणी TCS चे थोडंसं मित्रांनो बघा टफ लेवलचे या ठिकाणी प्रश्न संच बघा आपण कव्हर करत आहोत। म्हणून काय करा, थोडंसं जर तुम्हाला एका बारी समजणं गेलं तर एखादा बार बघा तुम्ही 2 बार बघून या ठिकाणी बघा तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता। ओके, फक्त या ठिकाणी कसं आहे बघा जसं दिसते तसं नसते, म्हणून जग फसते या प्रकारचे प्रश्न संच आहेत। फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न कळा, आन्सर बघा आपोआप करता येतो। ओके, तर प्रश्न बघा, गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये जून जुलै ऑगस्ट महिन्यात सरासरी 54 सेमी पाऊस पडला। पुढे जाऊन सप्टेंबर व ऑक्टोबर मित्रांनो बघा या 2 महिन्यामध्ये सरासरी 45 सेमी पाऊस पडला। तर गेल्या वर्षी बघा पुणे शहरात मित्रांनो बघा वरील प्रमाणे पडलेल्या पावसाचे मासिक सरासरी किती सेमी मित्रांनो बघा होतो, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न मित्रांनो बघा थोडासा ठिकाणी टफ लेवलचा आहे, जर आपण त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला तर एकदम मित्रांनो बघा कमी वेळेमध्ये म्हणजे जवळपास 30 ते बघा 40 सेकंदामध्ये बघा अशा प्रकारचं या ठिकाणी बघा आन्सर आपण काढू शकतो। तर बघा ते कशा रीतीने सांगतो। ओके, या ठिकाणी केलं का बघा पहिलं तुम्ही फक्त लक्षात असते। ओके, काय जून जुलै ऑगस्ट मित्रांनो बघा महिन्यामध्ये सरासरी किती 54 सेमी पाऊस पडला ना, म्हणून मित्रांनो किती जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात किती 54 सेमी पाऊस पडला ना, म्हणून सरळ मित्रांनो हे 3 घ्या, 3 गुणाकारात 54, मग पुन्हा याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये 45 सेमी पाऊस पडला, म्हणून मित्रांनो हे 2 घ्या, हे 2 महिने आणि गुणाकारात 45। ओके, आता जर आपण 45 दुप्पट केली झाले की ती 90, आता 3 गुणाकारात 54 करा सरळ, 3 चोक 12, 12ला 2 हातच्याला 1, पुन्हा 3 5 15, 15 हातच्याचा 1 म्हणजे किती बघा 162 या ठिकाणी आलेलं आहे। ओके, आता काय करा बघा पुढे याच्या सरळ बरोबरमध्ये हे 162 घ्या, 162 प्लस हे 90 आणि छेदामध्ये बघा मित्रांनो टोटल किती महिने 3 आणि 2 मित्रांनो झाले की बघा 5 महिने या ठिकाणी घेऊन टाका। ओके, आता जर आपण या ठिकाणी 162 प्लस जर 90 केलं भेटतं किती बघा 162 प्लस 90 करा। ओके, आता सरळ 2ला 2, 9 6 15, 15ला 5 हातच्याला 1, हातच्याचा 1 आणि हा 1 म्हणजे किती बघा जवळपास 252 या ठिकाणी झालं सरळ। आता हे 252 घ्या, छेदामध्ये हे 5। ओके, आता जर आपण या 5 नंतर या 252ला भागलं तर भेटतं किती सरळ 5 5 मित्रांनो झालं किती बघा या ठिकाणी 5 5 25 मित्रांनो किती बघा या ठिकाणी भेटलं आपल्याला सरळ सरळ बघा 5 5 मित्रांनो 25 या ठिकाणी भेटलेलं आहे। ओके, 5 5ला 25ला 25 जसं तसं घेतलं। आता सरळ मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पॉईंट देता येत नाही। ओके, या ठिकाणी आपल्याला पॉईंट देता येत नाही कारण मित्रांनो बघा या ठिकाणी 2 आहे। ओके,
म्हणून मित्रांनो सरळ बघा या ठिकाणी 0 वाढवून घ्या, कारण 5 2ला भाग जात नाही, म्हणून 5 0 0 वाढवून घ्या. आणि मित्रांनो बघा आता या शून्याच्या बाद या ठिकाणी पॉईंट द्या आणि वरती 0 वाढवून घ्या. आता 5 चोक 20 म्हणजे मित्रांनो बघा किती या ठिकाणी आपल्याला पाऊस भेटला, तर 50.40 सेंटीमीटर बघा मित्रांनो इतका या ठिकाणी बघा पाऊस मित्रांनो बघा गेल्या वर्षी मित्रांनो बघा कधी, तर पुणे मित्रांनो बघा या शहरामध्ये जो की पडलेला होता बघा, जो की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा. एकदम मित्रांनो बघा हार्ड लेवलचा प्रश्न होता, परंतु मित्रांनो बघा एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा या ठिकाणी शोधून काढलेलं आहे. म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करत असेल, आणखी नाही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील या ठिकाणी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 कशा स्वरूपाचा आहे. तर बघा आता अशा प्रकारचा जेव्हा केव्हा मित्रांनो बघा विद्यार्थी प्रश्न बघतात तेव्हा मित्रांनो सरळ हा प्रश्न न वाचवता सोडून टाकतात. कारण मित्रांनो बघा हा प्रश्न फक्त दिसायलाच मोठा आहे, परंतु जर सोडवायचं म्हणलं एकदम छोटा आहे. बरं, सोडवायचं जर म्हणलं तर एकदम छोटा आहे हा प्रश्न. ओके, तर बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर कशा रीतीनं काढू शकतो. काय म्हणले बघा, स्वराने दिवाळीची खरेदी करताना बघा तिच्याकडील एकूण रक्कमेच्या 20% रक्कम कपड्यावर, 15% रक्कम फटाक्यावर, 10% रक्कम मिठाई खरेदीवर व 33% रक्कम किराणा व इतर रक्कम किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ बघा 2200 रुपये उरले. तर मित्रांनो बघा स्वराजवळ एकूण किती, तर स्वराजवळ बघा एकूण किती रक्कम होती बघा, टोटल म्हणजे किती 100% रक्कम मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला स्वराजवळची काढायची आहे बघा. तर ती 100% रक्कम काढण्यासाठी पहिलं तिने एकूण किती टक्के रक्कम खर्च केली ते काढून घेऊ. ओके, पहिलं तिनं काय केली बघा कपड्यावर या ठिकाणी 20% रक्कम खर्च केली, हे 20% प्लस मग पुन्हा तिच्या बाद काय 15% रक्कम फटाक्यावर, हे 15% रक्कम पुन्हा प्लस 10% रक्कम मिठाई खरेदी, मग पुन्हा 10% या ठिकाणी, मग पुन्हा 33% रक्कम किराणा व इतर किरकोळ सामानावर केली म्हणून या ठिकाणी 33% ये. ओके, अशा प्रकारे जर बघा आपण या सर्वांची जर या ठिकाणी जर बेरीज केली तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टोटल भेटतं बघा या ठिकाणी 78. ओके, या ठिकाणी 78% रक्कम बघा मित्रांनो या ठिकाणी स्वरानं या ठिकाणी खतम केलेली आहे बघा, संपवून टाकलेली आहे. ओके, जेव्हा 78% रक्कम तिनं बघा तिच्या 100% पैकी संपवली तर तिच्यापाशी किती भेटले, तर बघा 2200 रुपये तिच्यापाशी उरले. म्हणजे मित्रांनो 2200 म्हणजे किती असणार तेवढं काढण्यासाठी बघा आपल्या मित्रांनो स्वराजवळ पूर्वी एकूण किती टक्के रक्कम होती 100. आता काय करा या 100मधून जर आपण हे जर 78 जर मायनस केले उरले किती बघा आता 22%. ओके, हे 22% उरले. तर मित्रांनो बघा आता हे 22% रक्कम म्हणजे 2200 रुपये आहेत. ओके, हे सरळ आता 2200 रुपये घ्या, 22% रक्कम म्हणजे बघा हे 2200 रुपये. आणि आता हे टक्क्याच्या खाली मित्रांनो बघा 100% जर घेतला आपल्याला पूर्ण रक्कम तिची भेटून जाते. ओके, टक्क्याच्या खाली मात्र कधी भी 100% घ्यायला विसरू नका. आता कर याचा तिरपा गुणाकार या 100चा 2200शी आणि या 22चा प्रश्नचिन्हाशी. ओके, सरळ बघा बरोबर हे घ्या 100 गुणाकारात बघा या साईडचे 2200 घ्या आणि बघा छेदामध्ये घ्या हे 22 या साईडचे. ओके, आता घेतलं 22. आता बघा सरळ 22 × 22 22 × 22. आता जर बघा आपण या ठिकाणी बरोबर खाली जर 100 गुणाकारात जर हे 100 केले तर आले किती बघा सरळ 1 1 1 आणि इथले 2 शून्य इथले 2 शून्य म्हणजे बघा टोटल 4 शून्य म्हणजे बघा किती जवळपास 10,000 रुपये बघा मित्रांनो रक्कम ही या ठिकाणी बघा मित्रांनो स्वराकडे बघा मित्रांनो सुरुवातीला होती बघा, जी की क्रमांक बघा 10,000 रुपये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो लिहून घ्या प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत आणि कशा प्रकारे बघा आपल्याला हे सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. बघा हा प्रश्न आहे आणि प्रश्नाचे मित्रांनो बघा खालचं स्पष्टीकरण. ओके, लक्षामध्ये असू द्या बघा आणि पर्याय बघा जी की या ठिकाणी 10,000 रुपये आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा मित्रांनो काय म्हणतो प्रश्न, तर एका बँकेमध्ये श्यामने 50,000 रुपये दर साल दर 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले, तर त्या कालावधीनंतर श्याम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील बघा या प्रकारचा प्रश्न विचारला. ओके, काय केलं आहे श्यामनं 50,000 रुपये बघा दर साल दर शेकडा दरानं 12% दरानं मित्रांनो 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले. तर मित्रांनो बघा त्या कालावधीनंतर श्यामला एकूण किती रक्कम प्राप्त होईल या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी एकूण त्यांना
टोटल किती दिवस बघा बँकेमध्ये मित्रांनो रक्कम ठेवली एवढं आपल्याला काढावं लागलं. ओके, तर ही रक्कम काढण्यासाठी बघा तुम्हाला सांगतो की मित्रांनो पहिला महिना कोणता, तर जानेवारी मित्रांनो हा महिना असतो. ओके, तर जानेवारी महिन्यामध्ये बघा मित्रांनो सरासरी किती 31 दिवस. मग पुन्हा फेब्रुवारी, तर फेब्रुवारी मित्रांनो बघा फेब्रुवारी हा महिना ठिकाणी लीप वर्ष नाही म्हणजे 28 दिवस होते. मग पुन्हा या ठिकाणी आलं मार्च. ओके, तर मार्च महिन्यामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी जवळपास 31 दिवसाचा महिना होता. तर या 31 दिवसाच्या महिन्यामध्ये बघा मित्रांनो त्यानं 6 मार्चला या ठिकाणी बघा बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केलं आहे. म्हणून मित्रांनो काय करा, या 31मधून जर बघा आपण जर 6 मायनस केलं तर उरले किती बघा मित्रांनो या ठिकाणी 25 दिवस हे मित्रांनो बघा या ठिकाणी मार्च महिन्याचे असणार आहेत. हे मार्चचे 25 दिवस घ्या, मार्चचे 25 दिवस प्लस मग पुन्हा एप्रिलचे बघा 30 दिवस या ठिकाणी आणि मित्रांनो मेचे किती बघा या ठिकाणी 18 मेपर्यंत म्हणून या ठिकाणी मेचे 18 दिवस. ओके, आता जर बघा आपण या सर्वांची जर बेरीज केली तर भेटतं किती, ह्या ठिकाणी करतो बघा हे 25, 30 आणि शेवटी 18. ओके, आता सरळ बघा 8 आणि 5 मित्रांनो 13, 13ला 3, हातच्या आले 1, हा 1, 2 मित्रांनो 2, 2 आणि 3 5, 5 मित्रांनो बघा 2 किती 7 म्हणजे बघा टोटल आपल्या ठिकाणी बघा 73 दिवस आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आता बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्याची आता आली आपली मेन मांडणी. ओके, आता मेन मांडणी करायसाठी काय करावं, एकूण त्याची मुद्दल किती आहे बघा या ठिकाणी मित्रांनो एकूण रक्कम बँकेमध्ये भरलेली 50,000 रुपये. ओके, हे सरळ 50,000 रुपये जशास तसे घेऊन टाका आणि मित्रांनो बघा याचा गुणाकारात दर किती आहे बघा, दर याचा तर दर आहे 12%. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी हे 12% मात्र घ्यायला विसरू नका. आणि मित्रांनो बघा याच्या गुणाकारात एकूण दिवस किती भेटले, 73 दिवस भेटले. ओके, आता सरळ हे 73. आता मित्रांनो बघा या ठिकाणी छेदामध्ये तुम्हाला मी वरती पहिलं सांगितलं बरं, टक्क्याच्या खाली कधीही 100% घ्या. ओके, आता घ्या टक्क्याच्या खाली 100% आणि मित्रांनो बघा 100च्या गुणाकारामध्ये घ्या 365 दिवस. हे 365 दिवस घेण्याचं मूळ कारण म्हणजे काय, तर ते म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी काय, तर हे बघा किती, तर जवळपास बघा 73 वरी दिवस आपण घेतले, आपण छेदामध्ये या ठिकाणी 365 घेतला. ओके, जर या ठिकाणी जर दिवस न भेटता आपल्याला जर एखादा वर्ष भेटला असता तर खाली 365 घ्यायची काहीही गरज नव्हती. ओके, जर यासोबत आपल्याला महिने विचारलं असतं तर बघा वरी जर समजा 2 महिने आले असते तर खाली बघा गुणाकारात एकूण टोटल महिने 12 महिने या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागलं असतं. बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, एकदम बघा मित्रांनो सोप्या स्वरूपाचे ठिकाणी सर्व काही प्रश्न आहेत, फक्त आणि फक्त आपल्याला या ठिकाणी सोडवून घेऊन या ठिकाणी बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त खेळ आपल्याला चालवायचा आहे. ओके, तर बघा या ठिकाणी पहिला आपण प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी बघा कशा रीतीनं काढू शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी पहिलं काय करा तुम्ही आता, तर सरळ बघा हे 2 शून्य कॅन्सल करा, पहिलं 100 वरचे आणि हे वरचे 2 50,000 वरचे शून्य कॅन्सल करा. ओके, आता याच्या छेदामध्ये काय करा बघा, आता या ठिकाणी द्या आपण 3 भाग. ओके, या ठिकाणी 3 भाग देऊन टाकू. जसं की 12ला बघा 3 चोक 12 या ठिकाणी 4 आलं, पुन्हा छेदामध्ये 3 1 3. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी पूर्णपणे भाग जात नाही, त्यामुळे बघा पुन्हा या ठिकाणी आपण काय करू, या ठिकाणी बघा जवळपास 5 भाग देऊ. ओके, या ठिकाणी 12ला 12 जसे असतं असू द्या 5 भाग देऊ. ओके, सरळ 5 1 5 म्हणजे या ठिकाणी उरलं 100. ओके, मग पुन्हा या ठिकाणी बघा 5 7 35. ओके, 5 7 35, मग हातच्याला 1, 36मधून 35 गेले, हातच्याला 1, मग पुन्हा या ठिकाणी 5 3 15 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती 73 आलं. आता सरळ बघा या ठिकाणी 100 उरलेलं आहे. ओके, या ठिकाणी 100 उरलं, या ठिकाणी 12ला 12% आपलं जशास तशी आहेत. ओके, आता हा एक 73 कॅन्सल करा आणि वरचा 73 कॅन्सल करा. ओके, आता जर या ठिकाणी आपण बरोबर जर केलं, आता ह्या ठिकाणी किती 100 उरले, ते 100 आणि गुणाकारात हे करा 12%. ओके, आता बघा आपल्याला मिळते बघा एकूण त्याचं व्याज. ओके, तर 12 1 12 आणि समोरचे 2 शून्य म्हणजे बघा किती मित्रांनो या 73 दिवसामध्ये बघा मित्रांनो कोणाला, तर बघा मित्रांनो श्यामला या ठिकाणी बघा बँकेकडून जवळपास 1200 रुपये व्याज भेटलेलं आहे. तर एकूण रक्कम किती प्राप्त होईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा यात जर आपण 50,000मध्ये जर हे जर 1200 रुपये जर या ठिकाणी प्लस केले तर टोटल रक्कम आपल्याला किती भेटते, तर बघा जे की मित्रांनो 1200 रुपये प्लस केल्यानं जवळपास 51,200 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके,
बघा मित्रांनो, प्रश्न सोपा वाटतो परंतु थोडासा अवघड लेवलचा असतो आणि जे प्रश्न अवघड असतो ते थोडंसं बघा या ठिकाणी सोप्या स्वरूपाचा प्रश्न असतो. ओके, बघा मित्रांनो, लाईक मात्र करत चला व्हिडिओला आपल्या, कारण बघा मित्रांनो या ठिकाणी बरेचसे मित्रांनो बघा आपल्यापेक्षा मोठे देखील या ठिकाणी यूट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी यूट्यूबवर अस्तित्वामध्ये आहेत, परंतु ते काय करतात फक्त आणि फक्त तुम्हाला परीक्षेसाठी GK जे असंच मित्रांनो या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो बघा यूट्यूबवरचं आपलं असं एकमेव चॅनल आहे की मित्रांनो बघा या ठिकाणी आपण सरळ तुम्हाला जे की मित्रांनो बघा गणित बुद्धिमत्तेचा एकदम आवडता मित्रांनो बघा जो की टफ लेवलचा भाग या ठिकाणी एकदम मित्रांनो साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सोडवून मित्रांनो तुमचं गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी बघा कंप्लीट करून घेण्याचा एक मित्रांनो या ठिकाणी बघा प्रयत्न करतो. ओके, तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील या ठिकाणी करून घ्या. ओके, पुढचा चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एक गाडी मित्रांनो A या ठिकाणाहून B ठिकाणापर्यंत ताशी 45 किमी तास या वेगाने जाते. जर A व B ठिकाणामधील अंतर जर मित्रांनो बघा या ठिकाणी किती 225 किमी असेल तर A गाडीला B या ठिकाणी पोहोचायला किती तास लागेल. बघा मित्रांनो अशा प्रकारचे सर्व काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या, कारण असा प्रश्न तुम्हाला कधीही विचारला तर फक्त आणि फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे काय तर मित्रांनो बघा या ठिकाणी अंतर जे मित्रांनो आहे बघा A आणि Bच्या मधलं या अंतराला सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी वेगानं त्या मित्रांनो बघा गाड्याच्या भागून टाका, सरळ आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर भेटून जातो. ओके, ते कसं तर सांगतो बघा. आता या ठिकाणी मित्रांनो काही करू नका, सरळ हे 225 दशांश तसं घ्या आणि छेदामध्ये घ्या हे 45 दशांश तसं. आता याला भाग द्या बघा, 3 भाग द्या, 5 भाग द्या, 15 भाग द्या, कितीनंही भाग द्या. ओके, तर आपण बघा या ठिकाणी सरासरी बघा या ठिकाणी कितीनं तर 5ने भाग देऊ. ओके, जसं की 5 9 45 पुन्हा 5 20 उरले किती 2 5 5 25. ओके, सरळ या ठिकाणी वरी घ्या 45 आणि छेदामध्ये घ्या 9. ओके, आता 9 5 45 म्हणजे बघा मित्रांनो किती जवळपास क्रमांक बघा 5 तास या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा पुढे मित्रांनो पुढचा 5वा प्रश्न एकदम सोप्या स्वरूपाचा आहे. या प्रकारचा प्रश्न बघा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो, त्यामुळे काय करा अवश्य बघा या प्रश्नाचं राईट आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा चा संबंध जर 4 5 6शी असेल तर 6 5 4चा संबंध प्रश्नचिन्हासोबत म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी खालीपैकी कोणता पर्याय येईल मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना बघा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये पिन टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी आपले मित्रांनो प्रश्न आजचे कसे वाटले ते देखील तुम्ही बघा या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला आपल्या लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी बघा जे कोणी या ठिकाणी आपल्या भरतीची तयारी करणारे असतील त्यांना शेअर करा. आणि मित्रांनो बघा अद्याप जर तुम्ही आपला हा एवढं सांगून देखील जर आपला हा महाठोकळा तुम्ही 2000+ प्रश्नांचा अद्याप खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करून घ्या, कारण बघा मित्रांनो TCSचे मोस्ट PYQ बघा जे की 100% परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या महाठोकळ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. म्हणून बघा मित्रांनो आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा. तर भेटू मित्रांनो पुन्हाच्या अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.